धन्यवाद धन्यवाद. चला अजय तुमडा यांनी यायचं आहे. चला टॉस होतोय माणिकजी तारवी साहेबांच्या शुभ हस्ते. बेलकडे वर्सेस शिरोत्तर. धन्यवाद डीजे. काय दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय बॅटर रोशनच्या बॅट पण आल्या आल्या षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे. संघाची धावसंख्या 18 वर पोहोचले गेलेले आहे. 1.3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 धावा. महेंद्र जाधव षटकातील चौथा बॉल असेल. आता माझा सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा या 6. आलेला आहे षटकार. धन्यवाद डीजे. बदामच्या भाषेला बदामची राणी. परंतु या बॉल वरती नक्कीच षटकार प्राप्त केलेला आहे. जबरदस्त फटका मागील 2 बॉल वरती एक्झिक्यूट केलेला बॅटर रोशन याने. महेंद्र जाधव तयार. या वेळेला फलंदाज बाद. सुंदर बॉलिंग सुंदर कमबॅक करणारा चेंडू हाताळला होता बॉलर महेंद्र याने. बाद केलेला आहे रोशन याला. 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. रोशन उंबरसडा याने तर त्याच्या जागेवरती रोशन कांबडी आलेला आहे. न्यू बॅटर इंटर झालेला मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र जाधव 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 12 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. क्वालिफायर राऊंड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शिलोत्तर वर्सेस बेलकडे हा मॅच आपण पाहतोय. सुंदर स्पर्धा सुंदर सामना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र जाधव शेवटचा बॉल षटकातील रोशन साडे. या वेळेला रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू. चांगला एफर्ट चांगला क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेला दुसरं. संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यानंतर 24 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. कोणता गोलंदाज शिलोत्तर संघाच्या माध्यमातून बॉलिंग मार्क वर सज्ज होईल. किरण आलेला आहे. या वेळेला जर पाहिलं तर कमबॅक करणारा चेंडू टाकला होता बॉलर निलेश याने. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला झेल पकडलेला आहे. रनिंग कॅच मात्र पकडलेला आहे. कमबॅक करणारा डिलिव्हरी. कमबॅक केलेला आहे या मॅच मध्ये सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे या संघाने. महेंद्र जाधव न्यू बॅटर एंटर झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. डावकुरा त्याचा बॅटर असेल. शेवटचा बॉल बाकी असेल या पहिल्या षटकातील. संघाची धावसंख्या 9 वरती कायम आहे. 13 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. यावेळेस बॅटची एज अँड फलंदाज बाद. हॅलो धन्यवाद डीजे. तर विकेट हॅट्रिक कंप्लीट केलेले आहे निलेश बरफ याने. संजय लाखन यांच्याकडनं 15 टी शर्ट 25 टी शर्ट दिले जातील. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर क्वालिफाय झालं तर टॉप 4 मध्ये प्रवेश
करेल का हा संघ? गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ संजय लाखन यांच्याकडनं 25 टी शर्ट दिले जातील शिलोत्तर संघाला. क्वालिफाय झाली तर शिलोत्तर संघ संजय लाखन यांच्याकडनं 25 टी शर्ट दिले जातील. याची नोंद घ्यायची आहे शिलोत्तर संघाने. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, कमबॅक करणारा डिलिव्हरी हाताळतोय बॉलर महेंद्र. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. स्ट्राईक एंडला ललित भवर दिलेले आहेत. कॉन्फिडन्स वाढवण्याकरता हे 500 रुपये आलेले आहेत निलेश बरफसाडी. त्याने ते घेऊन जायचं आहे मॅच संपल्यानंतर. महेंद्र 2 चेंडू निर्धाव टाकतोय. या वेळेला काय घडलेलं आहे? वाईड बॉलचा इशारा आलेला पंचांचा आणि रिव्ह्यू घेतलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडे या संघाने. त्याला वाईट बॉल असेल. 51 धाव मिळाले जाईल. 2 डॉट नंतर हा वाईट चेंडू आलेला आहे. संघाची धावसंख्या 10 धावा. धाव फलकावर पोहोचले गेलेले आहे. महेंद्र तयार. षटकातील तिसरा बॉल असेल ललित साडे. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली विकेट कीपर, फलंदाज बाद. डीजे हर्षद. धन्यवाद डीजे. ललित भवर हा फलंदाज बाद झालेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची टॉप एज लागून सरळ विकेट किपर याच्या हातामधून विसावला गेला होता. आणखी एक विकेट डाऊन झालेले आहे. तर न्यू बॅटर भावेश आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल. 9 बॉलचा खेळ बाकी असेल. 29 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता शिलोत्तर या संघाला. बॉलर महेंद्र तयार. यावेळेस सुंदर फटकाव्यामध्ये चेंडू जाईल मिड विकेटला. चांगला झेल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुरेख कामगिरी, एफर्टलेस बॉलिंग महेंद्र मार्फत. त्यानंतर आपण जर पाहिलं एक रनिंग कॅच, एफर्टलेस क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोशनच्या माध्यमातून. टॅलेंटेड खेळाडू आहे या संघाचा रोशन उंबरसाडा. त्याने पकडलेला आहे एक महत्वपूर्ण झेल. न्यू बॅटर राजू आलेला आहे. राजू शेळकासाठी कॅश प्राइज जाहीर झालेला आहे अजित त्यांच्या माध्यमातून. 1000 रुपये दिले जातील षटकारांच्या हॅट्रिक करता. चेंडू जाईल डॉट डिलिव्हरी. प्रेशर क्रिएट ऑन बॅटिंग टीम. नाव आपण पाहिलं तर नक्कीच महेंद्र हा बॉलर जबरदस्त बॉलिंग एफर्ट त्याची पाहायला मिळते मॅचच्या आतमध्ये. षटकातील पुढील बॉल असेल. आता मात्र आडवाडा खेळण्याचा प्रयत्न होता. षटक संपलेला आहे दुसरं. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. फक्त वाईडच्या स्वरूपामध्ये 1 धाव त्यांनी खर्च केलेली आहे. जबरदस्त कामगिरी करणारा हा बॉलर या मॅच मध्ये महेंद्र हा ठरलेला आहे. आता मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. डू ऑर डाय अशा स्थितीमध्ये हा संघ सापडला गेलेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तरा संघ. नवीन गोलंदाज रोशन कांबळे. स्ट्राईक एंडला ऋतिक, नॉन स्ट्राईक एंडला राजू. 6 बॉलचा खेळ बाकी. 29 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाला. पहिलाच बॉल
हुक करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद आणि रिव्ह्यू ची मागणी केलेली आहे बॅटरने. चला फेअर डिलिव्हरी असेल. 5 बॉलचा खेळ बाकी, 29 धावांची गरज. पहिला चेंडू डॉट जाईल रोशन कांबळे. दुसरा बॉल असेल षटकातील. यावेळेस लॉफ्टेड ड्राइव्ह, सुंदर कॅच, फलंदाज बाद रोतिक. शनिवार रविवारी हो मॅची खेळायला, कालेराचे बाबू लग्न फिरायला, लग्नात गेल्यावर मला कोंबडी चोरायला. बाबांचा धन्यवाद डीजे, धन्यवाद. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या क्षणी अगदी चांगला झेल पकडलेला आहे. लॉंग ऑफला अक्षय आलेला न्यू बॅटर रोशन कांबळे. 2 चेंडू टाकून झालेला 4 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 29 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी शिलोत्तर संघाला गरज असेल. यावेळेला चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. मंद मंद पावलाने कंप्लीट केलेली आहे एक धाव. आता मात्र या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने. 3 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 28 धावांची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता राहिलेली आहे. यावेळेला सुरेख चेंडूच्या हाताळणे. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव ही कंप्लीट केली जाईल. पहिल्या मॅच मध्ये जो मॅच फसला होता बेलकडी संघाच्या विरोधात, त्या मॅच पासून चांगले कमबॅक केलेला आहे या संघाने. सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ आपण पाहतोय नक्कीच वर्चस्व गाजवण्याच्या तयारीमध्ये आहे. 2 बॉल 27 धावांची गरज. यावेळेस हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, बॅटर बाद. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, ए शिपलीनी दूध भाजीला, शिपलीनी दूध भाजीला. शेवटचा बॉल असेल या षटकातील. 27 धावा अजून बनवायचे असतील. न्यू बॅटर रवींद्र असेल. एकंदरीत 7 विकेट डाऊन झालेल्या शिलोत्तर संघाचे. 12 धावा धावफलकावर लागला गेलेला आहेत. शेवटचा बॉल रोशन. यावेळेस चेंडू जाईल टॉट. सामना जिंकलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने. टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ आणि हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर. शिलोत्तर संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. विजय महेंद्र ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. महेंद्र यांनी यायचं आहे. टॉप 4 मध्ये प्रवेश केलेला आहे सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेट. त्यानंतर निलेश यांनी देखील यायचं आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्याकरता आलेला आहे. निलेश आणि महेंद्र दोन्ही खेळाडू या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये